मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये टायर फुटून बरेच ॲक्सिडेंट होताना आपण पाहिलेलं आहे. त्यासाठी लोक नायट्रोजन एअर रेकमेंड करतात. पण खरंच नायट्रोजन एअर टाकल्यानं बेनिफिट होतो का नाही? चला जाणून घेऊया. नॉर्मल एअरमध्ये 78% तुमचा नायट्रोजन आहे, 21% नियर अबाउट ऑक्सिजन आहे आणि 1% जे बाकीचे गॅसेस आहेत. तर नायट्रोजन एअर जर गाडीमध्ये टाकली त्याचे काय बेनिफिट्स आहेत? नंबर 1, नायट्रोजन मॉलिक्युल्स ऑक्सिजन मॉलिक्युलपेक्षा मोठे आहेत साईजनं. त्याच्यामुळं हवा आहे ना स्लोली रिलीज होते किंवा लिकेज आहे ना खूप कमी प्रमाणात होतं. दुसरं, नायट्रोजन मॉलिक्युल्सवर कुठल्याही प्रकारचा टेम्परेचरचा इफेक्ट जाणवत नाही. म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशन असेल जिथे 40-50 डिग्री टेम्परेचर राहतं, अशा केसमध्ये कुठलाही इम्पॅक्ट होत नाही. कारण हे एक्सपांडच होत नाहीत. वेगळ्याचं ऑक्सिजन मॉलिक्युल एक्सपांड होतात. जिथे 35 PSI प्रेशर आहे ते 45 PSI प्रेशरपर्यंत गाडीमधील हवा आहे ना जाऊ. तिसरं महत्त्वाचं, नायट्रोजन आहे तो इनर्ट गॅस आहे. जर हवा गाडीमध्ये नायट्रोजन भरला असेल तर कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर जमा होत नाही आणि त्याच्यामुळे रस्टिंगसुद्धा पकडत नाही. ऑक्सिजन असेल गाडीमध्ये म्हणजे नॉर्मल एअर असेल तर मॉइश्चर जमा होतं आणि व्हीलला रिमला रस्टिंग पकडतं. तर हे मेजर बेनिफिट आहेत. निगेटिव्ह काय, नायट्रोजनचा कॉस्टली आहे. जर तुम्ही रेग्युलर 5-6 दिवसाला हवा चेक करत असाल तर नॉर्मल एअर इज ऑल्सो इनफ. जर तुमचं लॉंग रनिंग आहे, जास्त रनिंग आहे, महिन्यातून एकदा हवा चेक करतो, त्या केसमध्ये नायट्रोजन रेकमेंडेड आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच युजफुल इन्फॉर्मेशनसाठी आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.